नमस्कार प्रेक्षकांनो, वीण दोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण काय पाहतोय? चक्क स्वानंदीच्या हाताला मल्लिकाची अंगठी लागली आहे. होय प्रेक्षकांनो, स्वानंदीने आता सगळ्यांच्या समोर मल्लिकाची अंगठी पकडून तिला दाखवली आहे आणि तो सगळा प्रकार पाहून मात्र अंशुमन मल्लिकाच्या पायाखालची जमीन मात्र नक्की सरकणार आहे. होय प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आजींला तर सुखरूप सोडवून आणलंय, त्यानंतर मात्र स्वानंदी काही शांत बसणाऱ्यातली नाहीये. स्वानंदी कशी आता मल्लिका अंशुमनची चांगली परेड घेणार आहे, कसं समोरच्या समोर ती आता खरंच सत्य आणू शकणार का, हे मात्र पाहण्यासाठी मित्रांनो आजचा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र आपण पाहतोय स्वानंदी त्या माणसाला चक्क फोन लावते. फोन काही लागतच नाहीये. अरे यार, फोन तर लागत नाहीये. मग आता या सगळ्यामध्ये काकू आहे, हे मी कसं शोधणार आता? मल्लिका अंशुमन त्यांच्या रूममध्ये जातात आणि टाळी देऊन देऊन मस्त गप्पा मारत मारत हसणं खिदळणं, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला या गोष्टींचं सेलिब्रेशन त्यांचं चालू असतं. आता मात्र त्यांना माहितीच नाहीये की त्यांच्या मागे जो काही पुरावा स्वानंदीला सापडलाय त्याच्यामुळे ते दोघंही पुरते आता खड्ड्यातच जाणार आहेत. इकडे मात्र या सगळ्याच्या मागे काकू आहे, हे मी शोधणारच. इकडे आजी तर आता सुटल्या. अंशुमनला वाटतं खूप मोठं काम झालं मॉम, आज एकदाचं आता आपलं मोठं टार्गेट अचीव झाले बघ. मल्लिका म्हणते हो रे, पण पुन्हा असं काही करू नको बाबा. हे बघ अंशू, तू बघितलं ना, या वेळेला खूप मुश्किलने आपल्याला पैसे मिळाले, कारण समर होता तेव्हा या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होत्या, पण आता दीडशे आणि स्वानंदी त्याच्या सपोर्टला आली आहे ना, त्याच्यामुळे आता गोष्टी साध्या सोप्या राहिलेल्या नाही आहेत. सगळ्याच गोष्टी अगदी अवघड होऊन बसल्यात. इकडे मात्र मॉम, काय तू टेन्शन घेतोयस? आता मात्र तू काळजी करू नको, तुझा मुलगा इथे आहे ना. पण मॉम, या बाईचं काय करायचं गं? ही फार हुशार आहे स्वानंदी. दादा सरळ सरळ गाडीत पैसे तयार होता की नाही ठेवायला, पण स्वानंदीने मात्र त्याला अट घातली की आजीला बघितल्याशिवाय आम्ही काही पैसे वगैरे देणार नाहीये. मल्लिका म्हणते मग ती बाई नाहीये, ती महा हुशार बाई आहे. अंशुमन म्हणतो अगं, मला तर आता ती ना डोक्यात चालली आहे माझ्या. मला तर असं वाटतंय ना की जावणीचा गळाच दाबून मारूनच टाकावं हिला. मल्लिका म्हणते हाच तुझा राग ना एक दिवस आपल्याला मात्र सगळ्यांना घेऊन बुडणार आहे. तू, मी, सुष्मिता, अर्पिता सगळे खड्ड्यात जाणार आहे तुझ्या या रागामुळे. हे बघ अंशू, आज जसं झालं ना तसं परत अजिबात झालं नाही पाहिजे. ते गुंड आले होते, नशीब रे तेव्हा समर घरी नव्हता. तो जर असता तर काय झालं असतं माहिती आहे का तुला? या स्वानंदीचं काहीतरी आता करावंच लागणार आहे. जिथे तिथे मध्ये मध्ये लुडबुड करत असते. जेवढ्यात आता प्रेक्षकांनो या दोघांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात सुश मात्र तिकडे येते. सुष्मिता जशी आता तिकडे आली, हे दोघं चिडीचूप काहीच बोलत नाहीये. ती म्हणते मल्लिका, काय रे अंशू, काय मग असं तसं काहीतरी टाईमपास विषय काढते. तो म्हणतो काहीच नाही. अंशुमन, अहो कुठे गेला होता तुम्ही दिवसभर, आणि त्या पैशाचं काय केलं? दिलं का त्या गुंडांना पैसे? मल्लिका मात्र घाबरून अंशुमनकडे बघते आणि हसून म्हणते कुठले गुंड? सुश म्हणते मॉमीनला, ते नव्हते का आपल्या घरी आले होते? त्यांनी आता अंशुमनची कॉलर पकडली होती. अगं सुश, मी किती वेळा सांगितलं ते अंशुमनचे फ्रेंड आहेत. सुश मात्र बिचारी भोळेपणाने विचारते अच्छा, मग त्यांनी अंशुमनला असं का पकडलं? आल्या आल्या त्याची कॉलरच पकडली आणि त्याला बोलत तर बिलकुलच चांगले नव्हते, नुसती धमकी देत होते ना. आणि मॉमीनला मला सांगा, फ्रेंड्स थोडी असं वागतात, असे करतात. अंशू मल्लिकाकडे बघतो आणि तो खुणावतो, सुश सोड ना, हे सगळं तुला माहिती आहे का मी तुझ्यासाठी काय आणलंय? आणि आता मात्र सुश खुश. तिला वाटतं काहीतरी आणलं असेल. शेवटी मंदाकिनी बाईची पोरगी सुष्मिता एक नंबरची हावरट, तिलाही सगळं पाहिजे असतं. तेवढ्यात मल्लिका रिलॅक्स होते आणि बाहेर निघून जाते. आणि आपण पाहतोय स्वानंदी मात्र म्हणते काकू थांबताय का? मल्लिका मागे बघत म्हणते हो तुम्हीच काकू, तुम्हालाच आवाज दिलाय. काय म्हणता, कसा गेला तुमचा दिवस? मल्लिका म्हणते काय गं, तू का विचारतेस असं? स्वानंदीच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र प्रेक्षकांनो खूपच काहीतरी वेगळे असतात. ती म्हणते आजीला कुणीतरी किडनॅप केलं होतं. आता मात्र मल्लिका इतकी नौटंकी करते ना, हात डोळे तोंड सगळं आता वेगळं वेगळं हलवत बोलत असते. काय चाललेलं असतं ना आजकाल लोकांच्या मनात, काही कळत नाही आहे बघ. स्वानंदी म्हणते लोकांच्या डोक्यातलं जाऊ द्या, पण घरातल्यांच्याच डोक्यात काय चाललंय ना ते सुद्धा कळत नाही आहे. कुणाचं माहीत नाही, पण आपल्या घराकडे मात्र नीट लक्ष आहे माझं. तेव्हा मात्र मल्लिका घाबरते. स्वानंदी म्हणते जोपर्यंत मी आणि राजवाडी इथं आहोत तोपर्यंत आजीच्या केसालाही धक्का आम्ही लागू देणार नाही आहोत. मल्लिका स्वानंदीकडे बघत असते. स्वानंदीच्या चेहऱ्यावरचा तो आता कॉन्फिडन्स बघून मल्लिकाच्या मनात मात्र आता थोडीशी घाबरगुंडी उडालेली असते.
मल्लिकाला वाटतं अरे बापरे, या स्वानंदीला काही कळलं की काय, उगाच डाऊटफुल नजरेने माझ्याकडे का बघतीये ही. सकाळी सकाळी प्रेक्षकांनो आता स्वानंदी देवाची पूजा करत असते. देवाला हात जोडून प्रार्थना करते, परमेश्वरा तुझ्या कृपेने आज आजी सुखरूप आहेत. आणि इकडे डोळे बंद करून हात जोडून मात्र ती देवाला आता इथे छान प्रार्थना करत असते. मला फक्त आता देवा किडनॅपिंग मागचं सत्य मात्र शोधून काढायची ताकद दे. आता सगळे प्रेक्षकांनो राजवाडीच्या घरातले नाश्ता करायसाठी येतात. मल्लिका मात्र म्हणते आई कशा आहेत आता, तुम्हाला बरं वाटतंय ना. त्याचं आता आश्चर्य वाटतंय, तुम्हाला कोण किडनॅप केलं असेल काय रे समर, आपल्या घरामध्ये काय घडतंय. समर मात्र म्हणतो काकू काळजी करू नको, आता सगळं व्यवस्थित झालंय ना, काही नाही. मला तरी वाटतंय छाटछूट चोरं भुरटे चोरं असतील. आजीला आता बरं वाटतंय. आणि जे कोणी लोक होते ना कदाचित त्यांना खूप जास्त पैशाची गरज होती, भिकारडे होते एखादे भुरटे चोर असल्यासारखे. नशीब त्यांनी आजीला काही आता इजा वगैरे केलेली नाही आहे. अंशुमन म्हणतो आजी तू बरी आहेस ना गं, तुला काही झालं तर नाही ना. आजी म्हणते आज पिंट्या आणि स्वानंदी जर नसते ना तर मात्र ही आजी फोटोमध्ये दिसली असती तुम्हाला. माझं काय झालं असतं ना मला माहीत नाही. आजी का असं बोलतेस गं, तुला सांगितलं ना स्वतःच्या तब्येतीची वगैरे काळजी घ्यायची, तू आता सगळं विसरून जा बरं. आजी म्हणते पिंट्या विसरायचं म्हटलं तरी विसरता खरंच येतं का रे, तू तरी सांग ना. राहून राहून मला त्याच गोष्टी आठवतात, राहून राहून मला ते सगळं इन्सिडेंट आठवतो आणि मला ना खूप असं घाबरल्यासारखं होतं, अंगाला काटा येतोय. आई समर बरोबर बोललाय, विसरून जा बरं तुम्ही. आता सुखरूप घरी आलात ना, तुमच्यावरचं संकट चाललं गेलं, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. इकडे मात्र आता सगळं विसरून जा म्हटल्याच्या नंतर प्रेक्षकांनो स्वानंदी काही शांत बसत नाहीये. आपल्या पदराखालून ती अंगठी काढते आणि चक्क मल्लिकाला ती अंगठी दाखवते. काय काकू ही अंगठी ओळखता, अंगठी बघितली आहे का तुम्ही. मित्रांनो ती अंगठी पाहता क्षणी मल्लिकाचं तोंडच पांढरं पडतं. स्वानंदी मात्र स्पष्ट कुणालाही न घाबरता म्हणते की ही अंगठी मला त्याच रिक्षात मिळाली. कशी काय मिळाली असेल, ज्या रिक्षातून आजीला आणलं गेलं. ती अंगठी बघून आता समर, आजी, अंशुमन आणि मल्लिका मात्र आता खूपच हादरून जातात. इकडे मल्लिकाची मात्र चांगली घाबरगुंडी उडाली आहे प्रेक्षकांनो. येणाऱ्या भागात आता स्वानंदी कशी काय मल्लिकाचं भांडं फोडण्यात यशस्वी ठरणार का, हे सगळं जाणून घेण्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया अपकमिंग ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.